नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी आज आपण जिल्हा न्यायालय संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले सर्वांचं मनापासून स्वागत। आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर या आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालयाला फॉर्म भरलेला आहे कालच दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्कची परीक्षा संपली। आपल्याला माहित आहे रविवारी राज्य उत्पादन शुल्कची परीक्षा संपली। आता कोणती परीक्षा होणार? आता जर परीक्षा जिल्हा परिषदेची परीक्षेचे हॉल तिकीट अवेलेबल आहे मला वाटतं काहीतरी ती जर जिल्हा परिषदेची परीक्षा TCS ने जर घेतली किंवा TCS असो किंवा IBPS असो, कारण का TCS आणि IBPS चे दोन्ही परीक्षा सोबत चालत नाही, कारण का ज्या ठिकाणी TCS परीक्षा घेतो त्याच ठिकाणी IBPS ते पण सेंटर असतं, त्याच्यामुळे दोन्ही परीक्षा सोबत होत नाही। जर जिल्हा न्यायालयाची परीक्षा सुरू आली आणि मध्ये जर याची आपलं जिल्हा परिषदेची परीक्षा सुरू झाली आणि त्याच्यानंतर याची परीक्षा आहे कशाची आदिवासी विकास विभागाचे पण आपल्या आधी फॉर्म भरून घेतलेले, जर ती परीक्षा जर मध्यंतरी आली तर बाकी मग आपल्याला गडबड होऊ शकते। नाहीतर आता नंबर आपलाच आहे जिल्हा न्यायालय पोलीस जिल्हा न्यायालय शिपाई भरतीचा आणि जिल्हा न्यायालय लिपिक भरती लघुलेखक भरती। मित्रांनो बरेच विद्यार्थी आता आपण आज आपल्या बॅच क्रमांक 1 आणि बॅच क्रमांक 2 मुलांना पेपर चालू मला वाटतं आज त्यांचे पेपर बऱ्यापैकी निम्मे 50% पेपर आज जवळजवळ होत आलेले त्या मुलांचे। तुम्हाला पण जर टेस्ट सिरीज लावायची असेल मित्रांनो जिल्हा न्यायालयाची अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही आजही टेस्ट सिरीज लावू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझा नंबर दिलाय, त्या ठिकाणून मला कॉल करा, कॉल नाही व्हॉट्सअपला SMS करा किंवा टेस्ट सिरीज संदर्भात मला मेसेज करा, मी तुम्हाला अपडेट देऊन टाकेल किंवा कशी लावायचं सांगेल। प्रवेश पत्र कधी येणार हा प्रश्न वारंवार विचारला जातोय मला। प्रवेश पत्र कधी येणार, शॉर्ट लिस्ट, परीक्षा, कट ऑफ, स्किल टेस्ट, निकाल, किती कालावधी लागणार, संपूर्ण प्रक्रिया कशी पूर्ण होणार, पेपरला किती मार्क घ्यावा लागणार, ह्या गोष्टींवरती आज आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहे। अतिशय महत्वाचा आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे। ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालयाच्या लिपिक शिपायाला फॉर्म भरला त्यांनी सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवीन असलेल्या मुलांनी लवकर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण का खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि रोजच्या पुढच्या अपडेट पण तुम्हाला जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला घर बसल्या मिळत जातील। मित्रांनो पहिला प्रश्न मी घेतोय, पहिला प्रश्न म्हणजे प्रवेश पत्र येणार। मित्रांनो प्रवेश पत्र हे पेपरच्या 7 दिवस आधी येतात। जर आपले पेपर फेब्रुवारीमध्ये जाण्याची शक्यता मला वाटत आहे, जर आपले पेपर फेब्रुवारीमध्ये झाले तर मित्रांनो काल तुम्ही बघितलं असेल मुंबईची हायकोर्टाची शॉर्टलिस्ट लागली P1 ची, तशीच शॉर्टलिस्ट आपली लागेल का या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे। मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या ठिकाणी पहिली शॉर्टलिस्ट लागली होती 5000ची, दुसरी शॉर्टलिस्ट लागली 2632 उमेदवारांची, तिसरी शॉर्टलिस्ट लागण्याची शक्यता पण वाटत आहे अजून पण। म्हणजे त्या ठिकाणी जर 128 जागा असताना जर एवढ्या शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी लावल्या तर आपल्याकडे जागा किती मित्रांनो, भरपूर जागा आहे, मोठ्या प्रमाणात जागा आहे लक्षामध्ये, त्याच्यामुळे आपली शॉर्टलिस्ट लावणार नाही, कारण का आपल्या त्या जागेच्या तुलनेत फॉर्म पण एवढे मोठ्या प्रमाणात आलेले नाहीत लक्षामध्ये। आणि TCS ला पेपर घ्यायचे कमीत कमी 1-2 लाख पोरं तरी पाहिजे त्यांना पेपरला, तर TCS ला पेपर घ्यायला परवडतं? TCS कोणतीच एक्झाम 1 डे कंप्लीट करत नाही, हा पण मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आपल्याला शॉर्टलिस्ट लागण्याचे चान्सेस फार कमी दिसत आहेत, खूपच कमी चान्स आहे शॉर्टलिस्ट लागण्याचे, एकतर लागणार नाही आणि जर शॉर्टलिस्ट लागली तर एक नॉर्मली शॉर्टलिस्ट लागेल। त्यांनी सांगितलं की एकाच 7 वगैरे शॉर्टलिस्ट लावणार नाही, एकाच 7 जर शॉर्टलिस्ट लावायची म्हटलं तर काही ठिकाणी जेवढे जागा आहेत तेवढेच उमेदवार त्या ठिकाणी एकाच 7 मध्ये अवेलेबल असतील, जास्त नसतील, कारण की सर्वांनी एक फॉर्म भरलेला आहे, फी मोठ्या प्रमाणात होती, एवढी फी घेतली होती तर तुम्ही शॉर्टलिस्ट लावू शकत नाही। तुम्ही जर 25 रुपये फी घेत होता तर शॉर्टलिस्ट ठीक होतं, परंतु 1000 रुपये फी घेऊन जर शॉर्टलिस्ट लावायची म्हटलं तर आपल्या 1000 रुपये पाण्यात गेल्यासारखे ना, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळे शॉर्टलिस्ट शक्यतो लागायचे नाही। शक्यतो हा शब्द मी वापरतो बरं, मी असं सांगत नाही का लागणारच नाही किंवा असंही सांगत नाही का लागेलच, कारण आता शेवटी ते न्यायालयाचा निर्णय राहणार आहे। परंतु मला वाटतं पेपर घ्यायचे हा बाकी एक या पेपर मध्ये बाकी कट ऑफ लागेल हे बाकी फिक्स, हे ध्यानात ठेवा। तुम्ही पेपर जेवढे विद्यार्थी देतील त्याचा अर्थ असा होणार नाही का तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्किल टेस्टला बोलवतील लिपिकच्या। सपोज लिपिकचा असं समजा 1 लाख विद्यार्थ्यांनी जर पेपर दिला असेल, लिपिकचे काही 1,00,000-1.25 लाख फॉर्म आहे, जर शॉर्टलिस्ट लागली नाही आणि 1.25 लाख मुलांनी जर पेपर दिला तर याचा अर्थ असा होत नाही का तुम्हाला 1.25 लाख मुलांना त्या ठिकाणी स्किल टेस्टला बोलवतील, त्या ठिकाणी बाकी तुमचा कट ऑफ लागेल, त्या ठिकाणी एकाच 3 मध्ये कट ऑफ तुमचा लागू शकतो, लक्षात ठेवा एकाच 3 मध्ये कट ऑफ लागेल तिथं, त्या ठिकाणी बाकी 1 लाखातले मुलं तुम्ही विचार करा एकाच 3 मध्ये तेवढेच मुलं त्या ठिकाणी फक्त पात्र होतील मित्रांनो, आलं लक्षामध्ये? म्हणजे खूप कमी असा कट ऑफ या ठिकाणी काय होणार मित्रांनो लागणार आहे, आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला त्यामुळे सांगतोय का मित्रांनो पेपरची तयारी करा। पेपरची तयारी कशी करायची, कोणते विषय येणार आहे, काल स्किल टेस्ट बघितली त्या संदर्भात मी पण व्हिडिओ टाकतोय महत्वाचे, काल सायन्सचा व्हिडिओ टाकला, आधी इतिहासाचा व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी मी तुम्हाला माहिती दिली कोणकोणते विषय येणार, इथून पुढे पण मी ती माहिती देणार तुम्हाला, मी कंटिन्यू तुमच्या सोबत आहे। तुम्हाला मी सांगितलं जोपर्यंत न्यायालयाची पायरी तुम्ही चढत नाही, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणजे सिलेक्शन होऊन न्यायालयाची पायरी चढत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला राहायचं नाही माझ्यासोबत तो प्रश्न तुमचा, पण तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे,
सगळ्या गोष्टींना सोबत आहे. आलं लक्षामध्ये? पेपरला पण मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. सगळीकडे तुमच्या सोबत असतो मी, आणि मी सगळीकडे तुमच्या सोबत असतो म्हणून तर अनुभव येतो, आणि त्या अनुभवातून हे परफेक्ट व्हिडिओ येतात का जे तुम्हाला कुठेही माहिती मिळत नाही. ती माहिती फक्त हार्दे सर देतात, कारण का हार्दे सरांची जी माहिती असती ही कधी कॉपी पेस्ट माहिती नसती. ही माहिती स्वतः हार्दे सर सगळं जाणतात, स्वतः हार्दे सर त्या माहितीचा आढावा घेतात, स्वतः ते देऊन पाहतात आणि मग त्याच्यातून अनुभवातून सांगत असतात. फॉर एक्झाम्पल कालचा जो टाकला राज्य उत्पन्न शुल्कचा व्हिडिओ व्यवस्थित पहा, तुम्हाला सगळं समजेल का हार्दे सरांनी दिलेलं अंदाज काय आहे किंवा त्यांनी सांगितलेली माहिती काय आहे. आपल्या बाबतीत सांगायचं झालं तर पेपरला किती मार्क घ्यावे लागतील मित्रांनो? लिपिकवाल्याला 40 पैकी 30 मार्क पेपरला आपल्याला पडायला पाहिजे, आणि टेस्टवाल्या शिपाईवाल्याला 30 पैकी 20 मार्क पडायला पाहिजे. याला 20 आणि 30 जेवढे मार्क पडतील त्यावेळेस तुम्ही सेफ झोन मध्ये राहणार आहे. मी म्हणत नाही तुम्ही नापास झालेला आहे, नापास झाले असं नाही, तुम्ही पास आहेत. 20 आणि 30 मार्क पडले मी पास आहेत, परंतु सेफ झोन राहील तुमचा. कारण तुमचे लेखीचे 40 मार्क, मी लिपिक बद्दल बोलतो एक मिनिट. लिपिकला लेखीच्या 40 पैकी तुला सपोज 30 मार्क पडले, स्किल टेस्टला 20 पैकी 15 मार्क पडले, इंग्लिशला स्किल टेस्टला 20 पैकी 15 पडले, 15 15 30 आणि हे 30 60 झाले, आणि इंटरव्ह्यूला 20 पैकी तुला 10 पडले, 60 10 70, आणि 70 मार्क जर तुला पडले तर अशा पद्धतीने तो कट ऑफ लागणार आहे. आणि घाबरू नका, काळजी करू नका. टीसीएसला कोणते प्रश्न येतील, कसे प्रश्न येतील हे कोणी नाही, कोणीच सांगू शकत नाही. टीसीएस काय विचारील. काल एक टीसीएसला क्वेश्चन होता, काल म्हणजे रविवारी त्या राज्य उत्पादनाला असा क्वेश्चन होता का बस तो क्वेश्चन कुठंच नाही गावणार तुम्हाला. नो बुक, नो पेपर, नो नोट्स, कुठंच नाही. म्हणजे असे पण प्रश्न काही टीसीएस टाकते. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही का सर मला पेपरला अवघड गेला, मला अवघड. अरे बाबा तुला अवघड गेला म्हणजे असं नाही का दुसऱ्याला सोपा गेला असणार आहे. बरं याच्यात काय शॉर्ट लिस्ट, याच्यात काय नॉर्मलायझेशन आहे का? नाही. मायनस सिस्टीम नसणार आहे, लक्षामध्ये मायनस सिस्टीम पण नसणार आहे. त्याच्यामुळे गंमत काय, आपल्याला 40 ते 40 मारायचे, परंतु नुसते मारायचे नाही, मार्क पण आले पाहिजेत. म्हणजे प्रवेशपत्र कधी येणार आहे त्याबद्दल विचारू नका. प्रवेशपत्र बाबतीत मी अपडेट टाकेन. तुम्हाला माहिती ना, जिल्हा न्यायालयाचे अपडेट तुम्हाला राज्यात सगळ्यात आधी मी देत जाईन. अशी यू अपडेट आली की यू तुम्हाला देईन. फक्त एक काम करण्यासाठी सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. तेवढं काम करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याकडे जे अभ्यासाचे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, कारण का आपले भाऊ बहीण मित्र परिवार सर्वांना याचा फायदा होईल. कारण की ही माहिती मी एक चर्चासत्र म्हणून तुम्हाला ही माहिती देतो. चर्चासत्र टाईप ही माहिती, आपलं चर्चासत्र भाग क्रमांक 3 आहे आजचा. मित्रांनो शॉर्टलिस्टचा प्रश्न क्लिअर झाला. दुसरा प्रश्न आला टप्पा परीक्षाचा. परीक्षा तुमच्या ऑनलाईन पद्धतीने होतील. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सेंटर टाकले त्या ठिकाणी तुमच्या परीक्षा होतील. तुमच्या परीक्षा पीसी वरती ऑनलाईन पद्धतीने होतील. म्हणून तर आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतोय, पीडीएफ घेत नाही. मला माहिती पीडीएफ देऊन कोण वाचतं. तुम्ही पीडीएफ एकदाच वाचता, परत फेकून देता, परत बघत नाही, परत ती पीडीएफ पुढे जाते तुम्हाला कळत नाही. मग ऑनलाईन तुम्ही सोडवताना ना त्या पीडीएफ जेवढ्या काळजीपूर्वक वाचत नाही ना तेवढ्या काळजीपूर्वक तुम्ही त्या ऑनलाईनचा पेपर सोडवताना ऑनलाईनचे प्रश्न वाचता, कारण तुम्हाला उत्तर लगेच द्यायचं असतंय. पीडीएफ मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं नसतं. ध्यानात ठेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन मधला फरक. बाळांनो पेपर ऑनलाईन मध्ये द्यायचे आपल्याला. आणि माझे जे विद्यार्थी टेस्ट सिरीजला जॉईन झालेले त्यातले बरेच विद्यार्थी असे का ते स्पर्धा परीक्षा न करणारे विद्यार्थी ज्यांचा ऑनलाईनचा काही संबंध नाही त्यासाठी ते ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलं. तुम्ही पण लावू शकता. फक्त 60 रुपये फी, ऍडमिशन घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर आहे, तिथं टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा. मित्रांनो पेपर झाला, पेपरची परीक्षा स्टेटमेंट सांगितलं कसं राहील, शॉर्टलिस्टचं सांगितलं, पब्लिश पत्राचं सांगितलं. पुढचा मर्त कट ऑफ. तुमचा पेपरचा कट ऑफ बाकी लागणार एकाच 3 मध्ये त्यांनी सांगितले, पण आपण जास्त धरतो, एकाच 5 एकाच 7 पर्यंत धरा. मात्र पेपरला जास्त मार्क घेणं गरजेचं आहे. तुम्ही असो किंवा कुणी असो, पेपरला मार्क जेवढे जास्तीत जास्त घेता येतील तेवढे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आतापासून टीसीएसने इथून मागे जे प्रश्न विचारले ते करा. मी त्याच्यावरती टीसीएसच्या संदर्भात जिल्हा न्यायालयावरती मी व्हिडिओ टाकणार तुम्हाला. अजून अभ्यासाचे महत्वाचे न्यायालय भरती प्रक्रिया नव्हे तर न्यायालयीन प्रक्रिया याच्यावरती मी संपूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेवरती माझा संपूर्ण व्हिडिओ येईल. जनगणनेवरती एक महत्वाचे क्वेश्चन काढणार त्याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ टाकेल. क्रीडावरती एक आणि कॉम्प्युटरवरती एक हे व्हिडिओ टाकले. मात्र अजून पेपरला वेळ, अजून 1 महिना तर पेपर येत नाही आपला. लक्षामध्ये. आणि जी मराठी टायपिंग आहे आपली, इंग्लिश टायपिंग, जी स्किल टेस्ट आहे स्किल टेस्टला अजून कमीत कमी 2 अडीच 3 महिने लागते. मार्च एंडिंगला जाणार आपली स्किल टेस्ट. मार्चच्या दरम्यान आपली स्किल टेस्ट जाईल. लक्षामध्ये. मार्चच्या दरम्यान आपली स्किल टेस्ट जाऊ शकते, कारण की 15 फेब्रुवारी पर्यंत नोटिफिकेशन काहीतरी येणं अपेक्षित होतं, मात्र अजून आलं नाही. आज 15 फेब्रुवारी आहे. एवढा 2-4 दिवसात किंवा 20 तारखेपर्यंत काहीतरी अपडेटिंग जिल्हा न्यायालयाच्या. लक्षामध्ये. उलट थोडीशी उशीर झालेली चांगली जिल्हा न्यायालयाची परीक्षा. लक्षामध्ये. त्यानंतर निकाल लागला, तिथं कट ऑफ मध्ये तुम्ही बसले तरच तुम्हाला त्या ठिकाणी बाकी आहे. हा लेखीला तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी येऊ शकते, मात्र याला संधी येईल असं नाही, हे लक्षात घ्या. याला म्हणजे कशाला याला संधी येईल असं नाही, म्हणजे स्किल टेस्टला संधी येईल असं नाही. मग कोणी असू दे. लक्षामध्ये. स्किल टेस्टला तुम्ही ज्यावेळी जाणार त्यावेळी तुमची लोकल लँग्वेज लिपिकवाल्यांसाठी मराठी टायपिंग आधी होणार आहे तुमची आणि इंग्लिश नंतर होणार आहे. जर तुम्ही मराठी टायपिंग दिली आणि मराठी टायपिंग मध्ये तुम्ही पास झालात तर तुम्ही इंग्लिश टायपिंग देऊ शकता.
मराठी टायपिंग पास झाला, इंग्लिश टायपिंग पास झाला म्हणजे तुझा सिलेक्शन झाला नाही झाला, सिलेक्शन नाही झाला, अजून मेरिट लागायचा, मेरिट लागणार. त्याच्यानंतर मेरिट लागल्यानंतर परत तुला मुलाखतीला बोलावणार. मुलाखत दिली म्हणजे तुझं काम झालं का? नाही झाला. मुलाखत दिली म्हणजे पण काम नाही झाला. नंतर पण पुढे प्रोसेस राहते. पाठीमागचे माझे बरेच मित्र मुलाखत देऊन सुद्धा वेटिंग लिस्टमध्ये नाव नव्हते. लक्षात घ्या. म्हणजे किचकट प्रक्रिया असते. 4-5 प्रत्येक ठिकाणी चाळण लावलेली, अशी गाळण चाळण लावलेली, प्रत्येक ठिकाणी गाळत चालत जायचे. जो अडकन तो चालला पुढे, जो अडकन तो चालला पुढे, जो अडकन तो चालला पुढे. परंतु यावेळेस बरेच जण अडकतील, कारण का जागा प्रत्येक जिल्ह्याला आहे आणि कुणी डबल फॉर्म भरण्याचं धाडस केलेलं नाही. सगळ्यांनी सिंगलच फॉर्म भरलेला आहे सगळीकडे. लक्षामध्ये. त्याच्यामुळे बरेच जणांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर स्किल टेस्ट झाली. निकाल किती वेळ घेणार? आतापर्यंत मी जे सांगितलं हे सगळं टप्पे सांगितले भाऊ, टप्पे सांगितले. तू पण निकालाचं काय? निकाल सगळं झाल्यानंतर लागणार. परंतु ह्या निकालाच्या प्रक्रियेला पूर्ण जानेवारीचे 15 दिवस, पूर्ण फेब्रुवारी, पूर्ण मार्च, 2.5 महिन्यापर्यंत अजून निकाल लांबू शकतो. निकाल म्हणजे पूर्ण प्रक्रियेला. पूर्णची संपूर्ण प्रक्रिया कशी होणार हे मी सांगितलं. मात्र संपूर्ण प्रक्रियेला लागणार जो कालावधी आहे हा कालावधी 2.5, 3, 3.5, 4 महिन्यापर्यंत असू शकतो. जवळजवळ जून जुलै पर्यंत ही आपली प्रोसेस, सगळे फायनल जॉईनिंग पर्यंतची प्रोसेस नव्हे तर मे जून जुलै अकॅडमिक इयर पासून जाऊ शकते, सांगता येत नाही. कारण का लागतो, उशीर लागतो तेवढा. टीसीएस कडे संख्या जास्त आहे, लक्षामध्ये जागा पण जास्त आहे. प्रत्येक जिल्ह्याचं काम करणं आहे, प्रत्येकाला शॉर्टलिस्ट आहे, प्रत्येकाची नोंदणी, प्रत्येकाचं परत टप्प्याटप्प्यावर गाळाने, प्रत्येक टप्प्याटप्प्यावर चाचणी. त्याच्यामुळे त्या ठिकाणी उशीर आपल्याला लागू शकतो, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्वांचं पुन्हा एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी खूप मनापासून तुमचा आभार मानतो. सर्वांना या ठिकाणी मी पुन्हा एकदा पेपरसाठी शुभेच्छा देतो. आपल्या टेस्ट सिरीज मधल्या सर्व विद्यार्थ्यांचं पण स्वागत करतो. आणि सर्वांनी एक काम करायचं विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने चांगलं असं अभ्यास करा, कारण अभ्यासच तुम्हाला तारू शकतोय. शॉर्टलिस्टची काळजी करू नका. शॉर्टलिस्टची कोणीच काळजी करू नका. सर माझं नाव येईल का, मला एवढं मार्क आहे, मला तेवढं मार्क आहे. आणि जर कोणाला शॉर्टलिस्ट लागणार नाही, लक्षामध्ये मी सांगतोय शॉर्टलिस्ट शक्यतो लागणार नाही. आणि जर लागली तर शॉर्टलिस्ट कशी लागल आणि त्या शॉर्टलिस्टला काय क्रायटेरिया वापरतील त्याचा व्हिडिओ टाकेल मी, जाऊ पा. आणि मग आपलं आकलन करा स्वतःचं की बाबा माझी MSCIT आहे का, माझी 10वी आहे का, माझी 12वी आहे का, माझं ग्रॅज्युएशन आहे का, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का, माझं याच्या व्यतिरिक्त कोणता माझ्याकडे डिप्लोमा आहे का, हे सगळं क्लिअर करा. आलं लक्षामध्ये. चालतंय, ठीक आहे. सगळी माहिती. पेपरला किती मार्क घ्यावा लागणार? 10 मार्क घ्या पेपरला. 40 पैकी मोस्ट ऑफ 30+ मार्क जर असतील तर आपण सेफ झोन मध्ये राहू. बाळांनो 40 पैकी 30 मार्क ती काय ऑफलाईन परीक्षा नाही. 40 पैकी 40 मार्क पण घेत होते ऑफलाईन परीक्षेला कोर्टाला मागच्या वेळेस मुलं. ही काय ऑफलाईन परीक्षा नाही, TCS का पेपर आहे. 40 पैकी 40 कोणीच घेऊ शकत नाही. अवघड प्रश्न असतात, कुठले प्रश्न असतात, उलटे पालटे सुलटे मंत्री संत्री कुणीकडले क्वेश्चन टाकीत ते. मग जर पेपर अवघड सगळ्यांनाच अवघड जाणार आहे ना. तो थोडा तुला एकट्याला जाणार आहे. ते कशाला लोड करतो तू तुझा अभ्यास कर, जिल्हा न्यायालयाचा अभ्यास कर, सांगितले त्या मुद्द्यावर अभ्यास कर. आणि नसं काही कळत तर मागे जाऊन एक व्हिडिओ येतो बघ गॅलरीमध्ये माझा, जिल्हा न्यायालय अभ्यासक्रमावरती. त्याच्यावरती कसा अभ्यास करा त्याच्यावरती बघ. आलाशामध्ये. ठीक आहे, चालते. थांबायचं का मग? सर्वांचं परत मनापासून आभार मानतो. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद. आणि मी या ठिकाणी आता थांबतो. असंच प्रेम, असंच सहकार्य राहू द्या. आणि माझंही कायम असंच मार्गदर्शन तुम्हाला डेली रोज राहत राहील. त्यासाठी मार्गदर्शन जर मोफत आणि घर बसल्या पाहिजे असेल तर काय करावं लागेल? चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. घ्या करून मग चॅनलला सबस्क्राईब, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. भेटूया परत नवीन अपडेट जिल्हा न्यायालयाची घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. राम राम. जय हिंद, जय भारत. पहा मित्रांनो, मिशन खाकी बॅच 1 म्हणजेच महाराष्ट्रात सुरू असलेली सध्याची ऑनलाईन बॅच का मित्रांनो, तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकता तुम्ही गुरुकुल सोबत. मित्रांनो, त्याचं कारणच असं आहे का गुरुकुलमध्ये जे गुरु आहेत आपल्याला शिकवणारे हे एकदम टॉप एज्युकेटर आहेत का ज्यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी ऑनलाईन शिकवण्याचा मोठा असा अनुभव आहे. आणि मित्रांनो, 1 वर्ष कालावधी असणारी एकमेव ऑनलाईन बॅचचे 2 आणि 3 महिन्याचे कालावधी असतात. या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का फक्त 500 रुपयामध्ये ती बॅच आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे. म्हणजे तुम्ही किती पण वेळा लेक्चर पाहू शकता. अशी ही मिशन खाकी बॅच 1 सुरू झालेली आहे. आता पण तुम्ही बॅचला लगेच ऍडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पण साकार करण्यास या बॅचचा खूप मोठा फायदा घेऊ शकता. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही 8600603715 या नंबरवरती संपर्क करून आपण अधिक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर आपल्याला प्रवेश जर करायचा असेल तर आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन गुरुकुल VP सर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन पण डाउनलोड करा. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुम्ही हे सर्व कामं व्यवस्थित करा.
बॅचचा पण नक्कीच तुम्हाला फायदा होणार, कारण मी त्या दिवशी पण सांगितलं का बॅच महत्त्वाच्या असतात, आपल्याला थोडंसं डायरेक्शनमध्ये मिळण्याचं काम आहे बॅचमध्ये मिळतं. आणि हे संपूर्ण शिक्षक गुरुकुलचे जे आहे ते टॉपर एज्युकेटर आहेत, चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्यांनी आपापल्या विषयात आणि आपापल्या कामकाजामध्ये पूर्णपणे मातब्बर आणि नाव कमवलेले असे हे संपूर्ण एज्युकेटर आहे. फक्त 500 रुपयात वर्षभर बॅच आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, अनलिमिटेड लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात बुकच्या संदर्भात बरेच विद्यार्थी कायम विचारणा करत असतात. तर मित्रांनो, हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023-24. 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचा ना आणि भरती व्हा मित्रांनो, कारण अतिशय चांगलं असं पुस्तक स्मार्ट बुक सिद्धेश्वर हाडबे सरांचं हे सिरीजचं हे स्मार्ट बुक विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणारं 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाले मित्रांनो. लेटेस्ट 2023ची ही आवृत्ती मित्रांनो 23च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषण सुद्धा आहे मित्रांनो. 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो, सगळं काही सोबत आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सराव प्रश्न स्मार्ट QR कोडसह तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषय नाही आहे, सूक्ष्म घटक नाही, वर्गीकृत स्मार्ट वर्गीकरण मित्रांनो. हे पुस्तक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्र भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त 40,000 जम्बो म्हणा, तुम्हाला ते लगेच पुस्तक काढून देतील. मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. नक्की हे सुद्धा पुस्तक तुम्ही मित्रांनो या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके.